मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केलेला आहे। दरम्यान शिंदेंच्या टीकेला राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले। आम्ही स्वच्छता करतोय, जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय। 2024ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल। आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्री शिंदेंनी वरळी परिसरात स्वच्छतेची पाहणी केली आहे। दरम्यान यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटावरही निशाणा साधलाय। काही लोक म्हणतात मुंबईची लूट होते आहे, परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय, डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची बंबेरी उडालेली आहे। तर वरळीत आज आपण डीप क्लीन ड्राईव्ह केला। वरळीत खरंच इतकी अस्वच्छता आहे? वरळी असं नाही आहे, पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना ती साफ करायची आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। 2024 मध्ये कुणाची सफाई होते हे कळेल असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर पलटवार केला। 2024ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल। आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिले। मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, काय परिस्थिती झाली आहे बघा। आज कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छता व्हायला लागली, मुंबईमध्ये चांगले सुशोभीकरण व्हायला लागलं, कुठेतरी मुंबई बदलायला लागली। आज सकाळी मी जी स्पेशल नीडची मुलं असतात त्यांच्यासाठी केलेल्या हॉस्पिटलमध्ये गेलो, किती सुंदर बनवलेलं आहे बघा। मग तुम्हाला का नाही सुचत? तुम्ही करायला पाहिजे ना एवढ्या वर्षामध्ये। मुंबईच्या स्वच्छतेवरून राजकीय टोलेबाजीचा वाद तसा जुनाच आहे। स्वच्छतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता। दरम्यान त्यानंतर शिंदेंनी देखील ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। तुम्ही पहिल्या महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल गंभीर असाल तर समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी तरी पहिल्यांदा पाहिला। म्हणजे लोकांच्या घरादारावरती, शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर, हा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला। बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती आणि ज्यांनी खरं म्हणजे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर JCB चालवला आणि मुंबईच्या विकासावर बुलडोजर फिरवला त्यांना काय कळणार? मुंबईतल्या स्वच्छतेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात मागील अनेक दिवसांपासून वार पलटवार सुरू आहे। दरम्यान आज वरळीमध्ये स्वच्छतेच्या पाहणीवरून शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला। त्यामुळे शिंदेंच्या टीकेला ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।